मित्रांनो 10:30 वाजलेत. कालसुद्धा अशीच एक जोरदार वाऱ्यासकट सर आली होती आणि आजसुद्धा बघा कसली जोरदार सर आले. वाऱ्याबरोबर पाऊस बघा कसा जातोय झापझाप करून. खूप जोरदार सर आले. आता 10-15 मिनटं लागेल आणि पुन्हा जाईल, मग ऊन पडेल. सध्या ऊन पावसाचा खेळ चालू आहे. आता कमी झालाय पाऊस, बारीक बारीक पडतोय. आता थोड्या वेळात परत ऊन पडायला सुरुवात होईल. पाऊस आता गेलाय, आभाळ मोकळं होतंय, जरा थोडेफार ढगाळ वातावरण आहे. बाकी आता ऊन पडायला हळूहळू लागल. एक सर चांगली लागून गेले. इकडे वरती थोडे ढग दाटलेत. आता पाणी नितळतंय अजून. हा इकडं फणसाचं झाड आहे. समोर एक बोरिंग आहे आमची स्वतःची. परिसर बघा कसा छान दिसतंय. भात शेती, चोहीकडे हिरवंगार पसरलंय. हा समोरचा परिसर आहे आमच्या घरासमोरचा. आंब्याचं झाड आहे इकडे, नारलिणीचं एक झाड आहे. समोर एक रिंगीचं झाड आहे आणि एक रातांबीचं झाड आहे. हाय मित्रांनो, कोकणी मनीष या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या अशा प्रकारे कोकणात पाऊस, सध्या वादळ पाऊस चालू आहे. ऊनसुद्धा अधूनमधून पडतं आहे. तर आता आपण बघणार आहोत आमच्या समोरच्या परसवात काय काय झाडं रुजून आलेत पावसाळ्यात. ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता आपण समोर इकडेच्या परसवामध्ये काय काय रुजून आलं आहे पावसाळ्यामध्ये, किंवा आम्ही काय काय लावलं आहे ते आज दाखवणार आहे. चला तर आज तिकडे बघूया काय काय आलं. तर मित्रांनो, ही मकलंबीची रोपं आहेत, पावसाळ्यात आलेली रुजून. काय बी वगैरे टाकलं नव्हतं. हा कुरडू आहे, पालेभाजीसारखा जो दिसतोय थोडाफार. हा पावसाळ्यात येतो. बघा किती मोठं रोपं आले. हा जो वेल दिसतोय, पानं थोडी हिरवी आणि व्हाईट कलरसारखी, ते पारवशाचा वेल आहे, पारवसा म्हणून. हिरवागार वेल आहे तो कारेटीचा आहे, दिवाळीतून आपण जी कारेटी फोडतो तो. आता इकडे ही मित्रांनो चूर्णांची रोपं आहेत बघा. आपण चूर्णाची भाजी वगैरे खातो, त्या चूर्णांना आता हे पावसाळ्यातून अशी रोपं फुटतात. हा कुडा आहे. इथे काकडीच्या बिया रुजशी टाकल्या होत्या आम्ही. हे मांजरसुद्धा सारखा माझ्याबरोबर फिरतं इकडे. आत्ताच काही 15-20 दिवसापूर्वी टाकल्या होत्या त्या बिया. हा इकडे दोडका आहे, मिरगामध्ये टाकला होता. आता मांडवावरती वेल पोचला आहे. बघा आता पुढे इकडे बघूया, इकडून दाखवतो तुम्हाला. आमच्या परसवात बघाल तर चुरून जास्त दिसतील तुम्हाला. इथे सुद्धा पडवळ, दोडका रुजशी टाकला होता. या वेल एक काकडीचा रुजून आलाय. आत्ता फुलं येत आहेत पडवळाला, पाहू शकता तुम्ही. वेल आत्तासा मांडवाला पोचतोय वरती. चुरून आमच्या परसात खूप आहेत. त्यांची आपण भाजीसुद्धा, पानांची, हिरव्या पानांची भाजी करून खाऊ शकतो. हे इकडे रामफळीचं झाड आहे, पायरीचं झाड आहे पुढं. बघा चूर्णाची रोपं किती मोठी झालीत. ह्या रोपांवरनं तुम्ही ठरवू शकता की जमिनीमध्ये चुरून किती मोठं असेल. तुळशी बघा इकडे किती आहेत, खूप तुळशी आल्यात. ही रोपं आहेत, ही सोनतळीची आहेत. आपण गणपतीतून पिवळ्या कलरची फुलं गणपतीला वाहतो पूजेला वगैरे, ती सोनतळ आहे. बांधाला घोडेपावळी बघा किती आले. हे इकडं अननस लावले होते बांधाला, धरलेले आहेत आता. ही गुलाब इकडे कट केलेत. इकडे लिंबवीन आहे, लिंबविणीवरती लिंब बघूया धरलेत का. हां धरलेत, छोटी आहेत अजून, बऱ्यापैकी धरलेत. मित्रांनो सध्या आता कोकणात ऊन पाऊस चालू आहे. इकडे आपली भात शेती आहे बघा. ऊन पडलं आहे तिथं कसं छान दिसतंय बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कोकणी मनीष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.